जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर जिल्ह्यातील उजळंब येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। छत्रपती शिवरायांचा जयघोष करत सरकारचा निषेध करत हे जे 10% आरक्षण दिलेले आहे ते आम्हाला मान्य नाही, सगळ्या सोयऱ्याचा कायदा पास करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केली। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांचा धिक्कार करत शासनाचा सुद्धा धिक्कार या ठिकाणी करण्यात आला आणि विशेष करून प्रशासनाला आणि शासनाला इथल्या निवेदनातून कळवण्यात आलेलं आहे की आम्हाला सगळे सोयऱ्याचा जो काही कायदा आहे तो पास करून अध्यादेश पास करावा आणि याची अंमलबजावणी करावी। 10% आरक्षण आम्हाला मान्य नाही आणि ही जी काही मागणी जरांगे पाटलांची आहे त्या मागणीला सपोर्ट करण्यासाठी, त्यांच्या उपोषणाला सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांनी जे काही आवाहन केलं आहे त्या आवाहनाला प्रतिसाद देत उजळंब ग्रामस्थांनी उजळंब येथील सकल मराठा समाजानं रस्ता रोको केलं आणि यामध्ये ते सहभागी झाले। ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यांना त्रास होऊ नये यासाठी उद्यापासूनचं रस्ता रोको जरांगे पाटलांनी कॅन्सल केलं आणि इथंही एक प्रसंग आला, एक विद्यार्थी आला, त्याला सुद्धा इथल्या आंदोलकांनी परीक्षेसाठी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला। तोही प्रसंग पहा। आज महाराष्ट्रातल्या बहुतांशी गावामध्ये अशाच पद्धतीने रस्ता रोको आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत। सरकारने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये होणारा रस्ता रोको लक्षामध्ये घ्यावा आणि हेही लक्षात घ्यावं की जरांगे पाटलांच्या मागणीच्या मागं सकल मराठा आणखीही ठामपणे उभा आहे। सरकारने भ्रमात राहू नये की 10% आरक्षण दिलं म्हणजे मराठा समाज खुश झाला, तसं नसून सगळे सोयऱ्याचा कायदा पारित झाल्याशिवाय मराठा समाज खुश होणार नाही आणि तो नाखुश झाला तर त्याचे विपरीत परिणाम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटलांचा विजय, जरांगे पाटलांचा विजय। जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे आज 24 तारखेला या ठिकाणी रस्ता रोको झाला आणि आता 25 तारखेपासून 2 तारखेपर्यंत याचं रूपांतर धरणे आंदोलनामध्ये होईल तसाही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सकल मराठा समाजाकडून आणि उद्यापासून हे सर्व बांधव धरणे आंदोलनाला बसतील। त्यांनी तशी प्रशासनाला कल्पना दिलेली आहे आणि दररोज या ठिकाणी निवेदन दिलं जाईल जे शासनाचा कर्मचारी येऊन ते स्वीकारेल अशा पद्धतीने 2 तारखेपर्यंत हा सगळा कार्यक्रम चालणार आहे आणि शेवटी लातूर जिल्ह्यामधील ज्या ठिकाणी कुठं सकल मराठा समाजानं एकेच ठिकाणी रस्ता रोको करण्यास ठरवलेला आहे त्या ठिकाणी हा समाज उपस्थित होईल। आता उठावं असं काही लोकांनी म्हटल्याच्या नंतर उपोषणासाठी किंवा ह्या रस्ता रोकोसाठी जे काही लोक बसलेत तेथील एका मराठा बांधवांची प्रतिक्रिया आहे का? जरांगे पाटील 14 दिवस उपोषणाला बसलेत, त्यांना काही अडचण नाही, आपण 2 तास बसू शकत नाही का? अशा पद्धतीची प्रतिक्रिया संतोष जाधव या बांधवाने दिली। 12-14 आपलं दिवस जर उपोषण करते त्यांना काय नाही, आम्ही घंटाभर बसली का तुम्ही सांगा? परवा इथं 11 ती एक आहे, 4 आहे, 11 नाही 11 ती हे म्हणवा काय आपण मराठा आंदोलन चालू झाल्यापासून आपण आपल्या चॅनलवरती ह्या मराठा आरक्षणासंदर्भामधली महत्त्वपूर्ण अशी माहिती पोहोचवतोच आणि या रास्ता रोकोमध्ये मी सुद्धा सहभागी झालो होतो आमच्या बांधवासह। या रास्ता रोकोमध्ये शासनाचा निषेध करत, शासनाच्या निर्णयाचा निषेध करत सगळे सोयरे हा कायदा पारित करावा
आणि तिची अंमलबजावणी करावी अशी आम्ही मागणी केली आणि आमच्याच समाजातील आमचीच भगिनी त्यांच्या हस्ते प्रशासनाला निवेदन आम्ही दिलं आणि त्यानंतर रस्ता रोको आम्ही संपवलं. तर आमच्या भगिनीच्या हस्ते निवेदन दिलं, तोही क्षण पहा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा. या सरकारचं काय करायचं? खाली मुंडकावरी पाय. या सरकारचं काय करायचं? खाली मुंडकावरी पाय. छगण्याचं काय करायचं?